पालघर जिल्हा परिषदेनं जिल्ह्यातील 57 शाळांमधील 9वी आणि 10वीचे वर्ग पुढील शैक्षणिक वर्षापासून बंद करण्याचा निर्णय घेतला। या निर्णयाचा फटका सुमारे 6500 विद्यार्थ्यांना बसणार आहे। निधीअभावी कंत्राटी शिक्षकांचं मानधन देणं शक्य नसल्याचं कारण देत हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे। मात्र यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर शिक्षण सुरू ठेवण्याचं मोठं आव्हान उभं राहिलंय। या निर्णयाविरोधात पालक, शिक्षक आणि स्थानिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत असून निर्णय तात्काळ मागे घ्यावा अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। तसंच या निर्णयामुळे शिक्षकांच्या नोकऱ्यांवरही संकट येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या निर्णयाविरोधात पालक, शिक्षक आणि स्थानिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होते। पालक, शिक्षक आणि लोकप्रतिनिधींनी यावर काय प्रतिक्रिया दिल्या ते आपण पाहूया। 9वी 10वीचा वर्ग बंद करण्यात आला तर आम्हाला त्या शाळेत जावं लागेल आणि त्या शाळेत गेलं तर आम्हाला एवढा लांब प्रवास करावा लागेल। त्या प्रवासामुळे आमच्या अभ्यासावर फरक पडू शकतो, आमच्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतात। म्हणून आमचे 9वी 10वीचे वर्ग आहेत ते बंद नका करू। आम्हाला खूप शिक्षणाची गरज आहे। आमच्या पालकांमध्ये खूप भीतीचे वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण की 9वी 10वीला ॲडमिशन मिळालं नाही तर ही मुलं पुढे जाऊन कुठेतरी मच्छीमारीला किंवा कुठेतरी मोलमजुरी करतील आणि त्याच्यामुळे बालविवाह वगैरे होण्याचे जास्त संकेत आहेत। त्याच्याकरिता हे 9वी 10वीचे जे वर्ग आहेत ते ज्या पद्धतीने होते त्या पद्धतीने 9वी 10वीचे वर्ग कंटिन्यू चालू ठेवावेत। 57 शाळा ह्या 9वी 10वीच्या वर्गाच्या शाळा बंद होणार आहेत आणि या 9वी 10वीच्या वर्गामध्ये एकूण 6,500 विद्यार्थी हे शिक्षण आजच्या घडीला घेत आहेत। हे सर्व 6,500 विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहतील। खरं म्हणजे महाराष्ट्र सरकार म्हणतं की हे सरकार जे आहे हे गोरगरिबांचं सरकार आहे, परंतु मग ह्या गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना शाळाबाह्य करण्याचा हा जो निर्णय हा सरकारचा चुकीचा आहे। आणि म्हणून गेल्या 2 दिवसापासून पालक हे सातत्याने माझ्याशी संपर्कात आहेत। पालकांची निवेदनं माझ्याकडे येत आहेत की अशा प्रकारच्या जर शाळा 9वी 10वीचे वर्ग जर बंद झाले तर आमची मुलं शिक्षणापासून वंचित राहतील।